मालक जनता मालक, मालक मालक जनता मालक. निर्भय बना निर्भय बना प्रश्न विचारा प्रश्न विचारा, प्रश्न विचारा प्रश्न विचारा निर्भय बना, निर्भय बना. प्रश्न विचारा प्रश्न विचारा निर्भय बना, निर्भय बना. लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. मुखी बिचारी कुणीही हका अशी मेंढरे बनू नका, मुखी बिचारी कुणीही हका अशी मेंढरे बनू नका. आज आपण तालुका दिंडोरी गाव खेडगाव या ठिकाणी लाईट बिल आणि स्मार्ट मीटरच्या संदर्भात आलेलो होतो. साहेबांशी अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक चर्चा घडून आलेली आहे. तर शासनाला आणि सर्व MSEB बोर्ड असतील महाराष्ट्रातली त्याचप्रमाणे देशातली, या सर्वांकडे एक नम्र निवेदन आहे की जोपर्यंत तुमच्या ग्राहकांचे आणि देशाच्या जनतेचे, तुमच्या ग्राहकांचे आणि देशाच्या जनतेचं समाधान होत नाही, त्यांना समाधानकारक वाटत नाही या स्मार्ट मीटर विषयी, तोपर्यंत आपण स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये. निश्चितच शासनाने जो प्रकल्प राबवला आहे तो चांगला असू शकतो, कारण कुठलाही प्रकल्प ज्यावेळेस अस्तित्वात येतो त्यावेळेस त्याच्यात अनेक त्रुटी असतात, अनेक शंका कुशंका असतात. परंतु या सगळ्यांच्या शंका कुशंकांचं निरसन करून आणि नंतर स्मार्ट मीटर बसवावं. स्मार्ट मीटर बसवण्याला आमचा विरोध नाहीये, परंतु ह्या गोष्टींमुळे आम्ही विरोध करतोय की आमचं समाधान होत नाही. निश्चितच आमचं समाधान करा आणि स्मार्ट मीटर बसवा. जसं हे शासनाने लागू केलेले कायदे आम्ही स्वीकारतोय, तसंच ग्रामीण भागातली ही लोक आहेत, यामध्ये अनेक शेतकरी आहेत. जर तुम्ही स्मार्ट मीटर बसवण्याचा अट्टहास करताय, आज ऊसाला 55 रुपये भाव, साखरेला 55 रुपये भाव बाजारामध्ये मिळतोय. 70 गेला, गेलाच पाहिजे, गेलाच पाहिजे. 100 रुपये साखर झाली पाहिजे, परंतु मग ऊसाला का जास्त भाव नको? 100 रुपयांनी साखर विकली जावी हा आमचा पण विषय आहे. परंतु जर 100 रुपयाला साखर विकली जात असेल तर शेतकऱ्याला 10,000 रुपये क्विंटलला भाव द्या आणि 100 रुपये किलोनी साखर विका. आम्ही 100 रुपयांनी विकत घेऊ का? जेव्हा आमच्या मालाला भाव भेटेल तेव्हा आम्ही साखर पण त्याच भावाने विकत घेऊ. कांद्याचा प्रश्न आहे. लासलगावमध्ये आता 2 दिवसांपूर्वी शेतकऱ्याच्या कांद्यालाच कुठंतरी आता चांगला भाव भेटतोय, ते पण या पावसाळ्यात चांगला भेटतोय, हे चांगलीच गोष्ट आहे. परंतु सरकार याच्यामध्ये खोडा घालतंय. बफरमध्ये त्यांचा असलेला कांदा बाहेर काढून शेतकऱ्याच्या कांद्याचे भाव का कमी करताय? आणि तुम्ही स्मार्ट मीटर बसवायचा अट्टहास करताय. अहो, ते बिल भरायला तर आमच्याकडे पैसे पाहिजे ना. आमच्या कांद्याला, आमच्या शेताच्या मालाला जर तुम्ही हमी भाव एक ठरवून दिला, जसं तुमच्या युनिटला पैसे ठरलेले आहे, एक युनिटला इतके पैसे, इतका स्थिर आकार, इतका इंधन भार, इतका वहन भार, इतका स्थिर आकार, मग आमच्या कांद्याला आणि शेतीला का बरं भाव नकोय तुमचा? एखादं प्रोडक्ट एखादा व्यापारी ज्यावेळेस बाजारात आणतो तो त्याचा लेबल लावतो, हे पोस्टर आहे, हे 100 रुपयालाच विकल विथ GST. मग शेतकऱ्याच्या भावाला हमी भाव का नको? कुठंतरी आम्हाला वीज फ्री भेटायला लागली, ती पण बंद झाली. कुठंतरी कर्ज माफ होते, ते बंद झाले. नकोच आहे कर्ज, तर मी न म्हणतो देऊ नका आम्हाला, तुमची भीकच नको आम्हाला, आमच्या कष्टाचं दाम द्या आम्हाला. जे आम्ही कष्ट करून पिकवतो ना त्याचं दाम आम्हाला द्या. आम्हाला भीक नको, कर्ज नको, आम्हाला नाही पाहिजे ते. बरोबर आहे ना? पण आमच्या मालाला भाव द्या, आम्हाला कर्ज काढायची गरज नाही पडणार. हा शेतकरी इतका मोठा आहे की हा देशाला कर्ज पुरवेल. धन्यवाद. एकच लक्ष, जनतेचे प्रश्न.